नमस्कार. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे. अर्थातच महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यात नागपूर महानगरपालिका निवडणूक सुद्धा होऊ घातलेली आहे. 15 जानेवारीला निवडणूक आहे आणि 16 जानेवारीला मतदान आहे. निवडणूक जाहीर झाल्याबरोबर अनेक इच्छुक उमेदवार आता रिंगणात उतरलेले आहे आणि विविध पक्षांकडनं आपल्या उमेदवारीसाठी दावा त्यांनी केलेला आहे. अशाच एका उमेदवाराकडे सध्या आम्ही आलेलो आहोत. नागपुरातील प्रभाग क्रमांक 34 हा मानेवाडा माळगीनगरचा भाग येतो आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात हा प्रभाग मोडतो. याच प्रभागात श्री सुनील मानेकर हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे ते चर्चेत आहेत. मानिनी सखी मंच असो किंवा या परिसरातील अनेक कामे असोत, त्यांनी या सर्व कामात सातत्यानं पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणूनच निवडणूक जाहीर झाल्याबरोबर त्यांनी भारतीय जनता पार्टीकडे आपल्या उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे. ही उमेदवारी त्यांना मिळते अथवा नाही किंवा ही उमेदवारी मागण्यामागे काय कारण आहे, जाणून घेऊया आपण सुनीलजी मानेकर यांच्याकडूनच. आज ते आमच्यासोबत आहे. नमस्कार सुनीलजी. नमस्कार सर, गेल्या अनेक वर्षांपासून आपण या प्रभागात कार्यरत आहात. अनेक वर्षापासून या प्रभागाचे निवासी आहात. माझा आपल्याला एकच प्रश्न आहे की कुठल्या बेसवर किंवा कुठल्या कारणामुळे आपण भारतीय जनता पार्टीकडे प्रभाग क्रमांक 34ची उमेदवारी मागत आहात? सर, असं आहे की जवळपास 24-25 वर्षाला मी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून जुळलो आहे. अनेक पदं भारतीय जनता पार्टीची भूषवली आहे. त्यामध्ये मी वार्डाचा अध्यक्ष असेल, प्रभागाचा अध्यक्ष असेल, दक्षिणचा महामंत्री असेल, विद्युत वितरण कमिटीवर अध्यक्ष असेल, शहराचा मंत्री असेल, अशा विविध पदांवर मी काम केले. आमदार मोहन मते असतील किंवा आमदार सुधाकरराव कोहळे असेल किंवा नितीनजी गडकरी असतील, यांच्यासोबत मी हिरिरीने भाग घेतला आहे काम करण्यामध्ये. हा पार्टीचा एक जरी भाग असला तरी त्याच्या पाठीमागे माझी सामाजिक चळवळ हा त्याला दुजोरा आहेच. आणि पार्टीमध्ये काम करत असताना एका सामान्य कार्यकर्त्याची ही निवडणूक ज्यावेळेला येते त्यावेळेला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नक्कीच आम्हाला उमेदवारी मागण्याचा पक्षाकडे किंवा आमच्या नेत्यांकडे अधिकार आहे. अगदी. आणि हे सगळं करत असताना पक्षाकडे किंवा नेत्यांकडे अशी एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून की येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा सामाजिक अजेंडा न ठेवता, कुठल्याही प्रकारच्या धर्माचा अजेंडा न ठेवता ही निवडणूक एका सामान्य स्तरावर व्हावी, सामान्य कार्यकर्त्याच्या बाजूने व्हावी. आणि ज्या कार्यकर्त्यांनी 25 वर्ष पार्टीसाठी दिले आणि पार्टीसाठी अत्यंत झटणारा कार्यकर्ता म्हणून मी आहे. आणि कार्यकर्ता पार्टीसाठीच नव्हे तर दुर्बल घटक असतील, सामाजिक वातावरण असेल, याचा सलोख्य राखणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. आणि म्हणूनच माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून की पार्टीने मला नक्की उमेदवारी द्या. निश्चितच आपला दावा आणि कार्यकर्ता म्हणून तो आपला अधिकार आहेच. पण जरा मी दुसऱ्या बाजूने एक विचार करतो आहे. यापूर्वीचे जे नगरसेवक म्हणजे या प्रभागात जे नगरसेवक होते ते 4ही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे होते आणि ते सिटिंग म्हणजे जरी 3 वर्ष झाले असेल, महापालिका डिझॉल्व्ह झालेली आहे, प्रशासक होतं, परंतु मागच्या महापालिकेत जे काही आपल्या या प्रभागाचे नगरसेवक होते ते 4ही भारतीय जनता पार्टीचे होते. अर्थातच त्यांची दावेदारी यावर्षी सुद्धा असेल. त्या 4 सिटिंग नगरसेवकांसोबतच इतरही भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची सुद्धा दावेदारी या प्रभागातून असेल. तर या सर्व भाऊगर्दीत म्हणजे कार्यकर्त्यांच्या आणि इच्छुक उमेदवारांच्या भाऊगर्दीत आपण स्वतःला वेगळं कसं मानता किंवा ती दावेदारी आपली पक्की का मानता? ह्याच्यामध्ये पहिला जो तुम्ही म्हटलं की सिटिंग नगरसेवक आहे, निवडून आले आणि त्यांनी उत्तम असं कार्यही केलं, त्यात काही शंका नाही. आमदार सुधाकरराव असतील किंवा आमदार मोहनजी मते साहेब असतील यांच्या माध्यमातून कामेही झाली आहेत.
परंतु कुठेतरी ह्या गोष्टीला 3 ते 4 वर्ष झाले की आता नगरसेवक नाही. सामान्य जनता ही त्रासलेली आहे आणि कोणाहीकडे ज्यांच्याकडे पदं नाही आहे, कोणी पण असेल ज्यांच्याकडे पद नाही आहे त्याच्याकडे जर सामान्य जनता गेली आणि त्यांनी जर उत्तर दिलं की मी हे काम करू शकत नाही किंवा ते माझ्या अधिकारात नाही, हे सामान्य जनतेला कळत नाही. परंतु त्याच्याविषयी त्या व्यक्तीवर त्याचा रोष असतो, मी असो किंवा स्थानिक नगरसेवक असेल. आता हा एक रोष जो आहे हा पार्टीला मागात पडणार किंवा तो झेलावा लागणार आणि खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांची काय भावना आहे हे पक्षाने जाणून घ्यायला पाहिजे आणि जो रोष आहे सामान्य जनतेमध्ये तो जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण कार्यकर्ते असतील किंवा सामान्य जनता असेल, हे जोपर्यंत आपला विश्वास जो असतो दृढ विश्वास हा निर्माण होणे फार गरजेचं आहे. आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की ह्या कार्यकर्त्यांची गर्दी असेल किंवा इच्छुक उमेदवार जे कार्यकर्ता असतात, जे पार्टीसोबत जुळले असतात, ते बूथ प्रमुख असो या पदाधिकारी असो, गरीब असो श्रीमंत असो, त्याची पार्टीला तिकीट मागणे हे त्याची एक भावना असते. आता आम्ही का बरं त्याच्यामध्ये समोर राहू, तर त्याच्या पाठीमागे उद्देश हाच आहे की मी आधी पण तुम्हाला सांगितलं की मी पार्टीसोबत 25 वर्ष झाले काम करतो आहे. सातत्याने पार्टीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतला आहे. आणि मला माझी मिसेस अर्पणा मानेकर ही मानिनी सखी मंच म्हणून एक आम्ही मागच्या 10 वर्षापासून हा मानिनी सखी मंचची स्थापना केली आहे. त्या सखी मंचच्या स्थापनेमधून आम्ही समाजापर्यंत सामाजिक कार्य महिलांना आज 4-5 हजार महिलांना आम्ही एक प्रशिक्षित केलं आहे. आणि ह्या वार्डातले असे अनेक जे गोरगरीब जनता असतील किंवा महिला असेल हे आमच्यासोबत जुळले आहे. आणि आम्हाला दृढ विश्वास आहे की पार्टीने आम्हाला जर उमेदवारी दिली तर 100% आम्ही त्याच्यावर खरं उतरून दाखवू, हे आम्हाला दृढ विश्वास आहे. अगदीच एक मानिनी सखी मंचाबद्दल या शहरात सुद्धा एक चांगली चर्चा आहे आणि दक्षिण नागपुरातच नव्हे तर संपूर्ण नागपुरातले जे काही 6 विधानसभा मतदारसंघ आहे त्या 6 विधानसभा मतदारसंघातला मानिनी सखी मंच एक असा आहे की ज्याच्यामध्ये महिलांना प्रशिक्षित करून त्यांना आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने आपण नेत आहात. अतिशय चांगला मुद्दा आहे. परंतु या महिला जुळलेल्या असताना जवळपास 5-6 हजार महिला या सखी मंचशी जुळलेल्या आहे असं आपण एकीकडे म्हटलं आहे. परंतु या प्रभागाची मतदार संख्या जवळपास 80,000च्या घरात आहे, म्हणजे फार मोठी ही संख्या आहे. या प्रभागाचा आपण असा काही सर्वे केलेला आहे का की आपण या उमेदवारीमध्ये सर्वात पुढे असो किंवा आपल्याला उमेदवारी जर मिळाली तर आपण हमखास निवडून येऊ, अशा पद्धतीचा काही सर्वे झालेला आहे का? आणि नागरिकांची कार्यकर्त्यांची काय मतं आहेत? नागरिक असेल किंवा कार्यकर्ता असतील यांच्या सगळ्यांशी माझ्या भेटागोटी झालेल्या आहेत. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला ह्या वेळेला नवीन चेहरा पाहिजे, जो चेहरा हा प्रत्येक एरियापर्यंत पोहोचलेला आहे, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलेला आहे. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की मी आज कमीत कमी 10,000 घरांपर्यंत इंडिव्हिज्युअल पोहोचलो आहे. माझं प्रत्येक पत्रक तिथे पोहोचलं आहे. इंडिव्हिज्युअल मी आणि माझे मिसेस मिळून आम्ही आतापर्यंत कमीत कमी 2,000 घरांपर्यंत स्वतः व्हिजिट देऊन आलो आहे. आणि आमचे पॉम्पलेट आणि आमचं हे दरवर्षी एक नवीन बॅच, आमची 2 बॅच तयार होते 300 महिलांची, त्या महिलांपर्यंत आम्ही पोचलो आहे. त्यानंतर सांगायचं म्हणजे गजानन महाराजांचा माझ्याकडे एक फार मोठा उत्सव असतो. त्या उत्सवाला माझ्या ह्या प्रभागातले 10,000 लोक दरवर्षी जेवायला येतात आणि एक आनंदाचा उत्सव असतो. सगळीकडे आमचं नाव आहे, सामाजिक दृष्टिकोनातून आमचं नाव आहे, सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून नाव आहे. आणि आम्हाला लोक स्वतः आज सकाळपासून 50 लोक माझ्या घरी येऊन गेले. काल कमीत कमी 50-60 लोक सकाळपासून येऊन गेले. त्यांचं म्हणणं आहे की ह्या वेळेला तुम्ही दावेदारी मागे घ्यायलाच नाही पाहिजे, ह्या वेळेला तुम्हाला लढायचंच आहे. सामान्य जनता ज्या वेळेला म्हणते त्यावेळेला आपण त्याचा विश्वास हा माणसाला प्रचंड असतो आणि मी 100% इलेक्शन लढणार.
अर्थातच म्हणजे तुम्ही अगदी ग्राउंड लेवलवर जमिनीवर उतरून काम केलेले आहात आणि या प्रभागातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केलेला आहात. वेगवेगळ्या माध्यमातून का असेना, कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल, सखी मंचच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष भेट असेल, अशा आतापर्यंत आपण 10 ते 15,000 घरापर्यंत पोहोचला आहात. असं करत असताना, प्रभाग फिरत असताना प्रभागात वेगवेगळ्या समस्या असतात, वेगवेगळे नागरिकांचे वेगवेगळे प्रश्न असतात आणि नागरिकांसाठी मग तो लोकप्रतिनिधी कोणी असो, आमदार असो, खासदार असो की तो नगरसेवक असतो, त्यांना फक्त आपले प्रश्न मांडायचे असतात. तर असं फिरताना आपल्याला अनेक प्रश्नही समोर आले असतील. हेच प्रश्न घेऊन आपण भविष्यात म्हणजे जर आपण निवडून आला तर आपली एक विकासाची काही ब्ल्यू प्रिंट किंवा एक विजन आपण तयार केलं असेल तर ते काय आहे? बघा, सगळ्यात पहिला जो तुम्ही विचारलं की स्थानिकांच्या समस्या, मी असो किंवा इथले स्थानिक नगरसेवक असतील किंवा आमदार असेल किंवा गडकरी साहेब असतील, सगळ्यांच्या समस्या सोडवणे हा एक फार मोठा टास्क असतो. अगदीच. प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात, त्या कदाचित आपण सोडवू शकत नाही, त्याच्या पाठीमागे ही वेगवेगळी कारणे असतात. आणि या भागामध्ये माननीय मोहनजी मते आणि ह्याच्या आधीचे आमदार असतील, चांगल्यापैकी डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि आपण सगळंच डेव्हलपमेंट सगळ्याच वेळेला किंवा सगळ्या ठिकाणी एकाच वेळेला पोहोचू शकतो असं नाही. बऱ्यापैकी अजूनही खूप गोष्टी या भागामध्ये आहे. सगळ्यात मोठा ह्या नाल्याचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न मानेवाडा घाटचा आहे. तिसरा प्रश्न सगळ्यात आणि ज्वलनशील प्रश्न म्हणजे 7 ते 8 हजार घरांवर टांगती तलवार आहे, त्यांना अजूनही RL मिळालेलं नाही आहे. अच्छा. आणि लोकांनी घरं बांधून घेतले, काही रिझर्वेशन आहे, पार्कचं रिझर्वेशन आहे, याचं रिझर्वेशन आहे, डम्पिंगचं रिझर्वेशन आहे. त्या रिझर्वेशनमध्ये मला काम करायला आवडेल, कारण मी मागच्या टर्मला महामंत्री ज्यावेळेला होतो त्यावेळेला मी आमदारांसोबत मंत्रालयामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं मला फार एक्सपिरियन्स आहे, फार अनुभव आहे. मालकी हक्की झोपडपट्टीचे पट्टे वाटण्याचा मला फार मोठा अनुभव आहे. आणि काही हा आमचा मागचा पट्टा जो आहे त्याच्यामध्ये अनडेव्हलप्ड एरिया आहे, कारण तो रिझर्वेशनमध्ये असल्यामुळे तिथे काही होऊ शकलं नाही. बऱ्याच ठिकाणी रोड रस्ते नाही आहे. शिवर लाईनची फार मोठी समस्या या ठिकाणी आहे, पण शिवर लाईनमध्ये लोक टाकू देत नाही. परंतु जर आपण प्रामाणिकतेने लोकांना विनंती केली आणि त्यांना समजून सांगितलं तर हे सुद्धा काम होऊ शकते. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे शिक्षणाचा आहे, की ज्या ठिकाणी आज माझी अशी इच्छा आहे की आम्ही जसं महिलांना आज प्रशिक्षित करतो आहे, उद्या विद्यार्थ्यांसाठी एनी कॉस्ट, कुठल्या प्रकारची कॉस्ट न घेता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही ट्युशन क्लासेस मोफत शिकवू, हे तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो. अच्छा. 10वी 12वीची की स्पर्धा परीक्षांची? स्पर्धा परीक्षा असेल, 10वी 12वी असेल, सगळ्या गोष्टी मी त्या करणार. म्हणजे एकंदरच आपलं विजन क्लिअर आहे. म्हणजे या प्रभागातल्या आरोग्यविषयक समस्या असो किंवा शिक्षणविषयक प्रश्न असो, या आणि अशा काही समस्यांना, प्रश्नांना मध्यवर्ती ठेवून आपण पुढील विकासाचं विजन तयार केलेलं आहे. जाता जाता म्हणजे अतिशय चांगली माहिती आपण दिली. जाता जाता या क्षेत्रातील मतदारांना, नागरिकांना आपण काय आवाहन करू इच्छिता? तुमच्या माध्यमातून मला एकच आवाहन करायचं आहे या क्षेत्रातल्या नागरिकांना, की असा उमेदवार तुम्ही चॉईस करा किंवा निवडा की जो सामाजिक सौलख्य त्याचा असेल. कुठल्याही जातीपातीवर, धर्मावर आपण ही निवडणूक नेऊ नये किंवा कोण आपल्याकडे येऊन वेळेवर काहीतरी सांगतो हा मेसेज आपण आपल्या डोक्यात ठेवू नये. सर्वांगीण विकास जो व्यक्ती करेल, आणि शेवटच्या अटल बिहारी वाजपेयी यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं की जोपर्यंत आपण शेवटच्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचू नये तोपर्यंत आपला खरा विकास होईल असं तुम्ही गृहीत धरू नये. माझे ते प्रेरणास्त्रोत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की देवाने आपल्याला सगळं काही दिलं आहे, आपण ते समाजासाठी काहीतरी करावं. आणि इतर लोकांना माझी ही विनंती आहे की याची संधीचं सोनं मला करायचं आहे, पण माझ्याकडून पण तुम्हाला त्या संधीचं सोनं करून घ्यायचं असेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये माझ्यासोबत संपूर्ण जनतेने राहावं, एवढी आपल्या माध्यमातून विनंती. निश्चितच सर. एक साधा सरळ सोपा प्रश्न होता की निवडणुकीत उमेदवारी मिळावी आणि भारतीय जनता पार्टीकडूनच मिळावी यासाठी आपण सुरुवातीपासून आग्रही आहात आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्नही केले आहेत. जर
म्हणजे 31 तारीख निवडणूक अर्ज भरण्याची अखेरची दिनांक आहे. तोपर्यंत अगदी वेळेपर्यंत जर आपली उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून जाहीर झाली नाही, पक्षानं आपल्याला तिकीट दिली नाही, तर आपली पुढची रणनीती काय असेल? मला दृढ विश्वास आहे माझ्या नेत्यांवर आणि माझ्या पक्षांवर की मला किंवा माझ्या मिसेसला, ती पण सक्षम आहे, आम्हाला तिकीट ते देतीलच. बी फॉर्म हा आम्ही आणूच. आणि एखाद्या वेळेला असं काही झालं कुठल्या काही कारणाने, त्यावेळेला ती परिस्थिती असते, त्यावेळेला ती सिच्युएशन असते, परंतु त्यावेळेलाच आम्ही तो निर्णय घेऊ की आम्हाला काय करायचं आहे. परंतु इलेक्शन लढणे हे डोक्यामध्ये फिक्स आहे, तो ठाम आहे आणि तो ठाम विश्वास माझा आहे. मी इलेक्शन लढेल आणि मी जिंकेल पण, हा माझा विश्वास आहे. अगदी निश्चितच. तर अतिशय चांगली चर्चा ही रंगली. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने श्री सुनीलजी मानेकर जे प्रभाग क्रमांक 34मधनं भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी दावा करत आहे, उमेदवारीसाठी त्यांनी अर्ज केलेला आहे, त्यांचं विजन काय आहे, त्यांचे विचार काय आहे आणि पक्षाप्रती त्यांची काय भूमिका आहे, या सर्व विषयांवर अगदी मनमोकळ्या गप्पा झाल्या. या गप्पा अशाच रंगत राहतील. पुढेही ते निवडून आल्यानंतर त्यांचं काय कार्य राहील ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पुन्हा तुमच्यापर्यंत येऊ. तोपर्यंत नमस्कार.